भिडे वाड्यात उभी राहिली शिक्षण क्रांती. सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष पाहून अंगावर काटा येईल. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका महान स्त्रीबद्दल बोलणार आहोत जिच्यामुळे भारतातील लाखो कोट्यावधी महिलांच्या आयुष्यात प्रकाश आला. ज्या काळात मुलींनी शिक्षण घेणं पाप मानलं जायचं, त्या काळात समाजाशी दोन हात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची प्रेरणादायी कहाणी आता स्टार प्रवाहावरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा अध्याय उलगडणार आहे. तो म्हणजे भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करण्याचा निर्णय. मित्रांनो, आज आपण सहजपणे मुलींना शाळेत जाताना पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा मुलींना शिकण्याचा अधिकारच नव्हता. स्त्रियांना घराच्या चार भिंतीपलीकडे जाण्याची परवानगी नव्हती. त्यांना शिक्षण तर दूरच, पण स्वतःचे विचार मांडण्याचाही अधिकार नव्हता. अशा अंधकारमय काळात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाज परिवर्तनाची मशाल हाती घेतली. त्यांनी ठरवलं की समाज बदलायचा असेल तर स्त्रियांना शिक्षण करणं आवश्यक आहे. पण हा निर्णय घेणं जितकं कठीण होतं, त्याहून कितीतरी पटीने कठीण होतं तो निर्णय प्रत्यक्षात आणणं. कारण त्या काळातील समाज स्त्री शिक्षणाच्या पूर्ण विरोधात होता. लोकांना वाटायचं की मुलगी शिकली तर धर्म बुडेल, परंपरा नष्ट होतील. याच विरोधाला छेद देत सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचा निर्धार केला आणि यासाठी निवडण्यात आला पुण्यातील प्रसिद्ध भिडेवाडा. हा क्षण केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी ऐतिहासिक ठरला, कारण इथूनच सुरू झाली स्त्री शिक्षणाची क्रांती. मात्र हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. जेव्हा सावित्रीबाई शाळेत शिकवण्यासाठी घराबाहेर पडायच्या, तेव्हा समाजातील अनेक लोक त्यांचा अपमान करायचे. त्यांच्यावर चिखल फेकला जायचा, त्यांच्यावर शेणगोळे फेकले जायचे, त्यांना शिवीगाळ केली जायची, त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण केले जायचे. पण या सगळ्यांनंतरही सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. त्यांच्या मनात एकच ध्यास होता, प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे. त्यांच्या संघर्षाची तीव्रता दाखवणारा एक संवाद मालिकेत प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. सावित्रीबाई म्हणतात, हे शेणगोळे नाहीत, आपल्या कार्याचं महत्त्व कळल्यावर उधळली जाणारी फुलं आहेत असंच मानते मी. मित्रांनो, या एका वाक्यात सावित्रीबाईंचं संपूर्ण व्यक्तिमत्व सामावलेलं आहे. ज्या गोष्टीमुळे सामान्य माणूस खचून जाईल, त्याच गोष्टीला त्या प्रेरणेचं रूप देतात. त्यांच्या मनात राग नव्हता, सूट नव्हता, होता फक्त समाज बदलण्याचा निर्धार. आज आपण ज्या शिक्षण व्यवस्थेचा लाभ घेतो, त्यामागे अशा अनेक त्यागांच्या कथा दडलेल्या आहेत. सावित्रीबाईंनी केवळ शाळा सुरू केली नाही, तर त्यांनी महिलांना आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. त्यांनी दाखवून दिलं की शिक्षण हेच खरं सामर्थ्य आहे आणि हे सामर्थ्य प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचलं पाहिजे. मालिकेत सावित्रीबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनीही या भूमिकेबद्दल बोलताना अतिशय भावूक प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेली मुलींची पहिली शाळा हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. त्यांनी पुढे सांगितलं की जर त्यांनी हे धाडसी पाऊल उचललं नसतं तर आजही अनेक स्त्रिया अंधकारमय आणि दुय्यम दर्जाचं जीवन जगत असत्या. मधुराणींनी सांगितलं की या मालिकेतील प्रत्येक प्रसंग साकारताना त्यांच्या अंगावर काटा येतो, कारण त्या फक्त अभिनय करत नाहीत, तर त्या एका महान स्त्रीचा इतिहास जगत आहेत. त्या वेदना अनुभवत आहेत, तो संघर्ष अनुभवत आहेत, तो अपमान अनुभवत आहेत आणि त्या महान कार्याची जाणीवही अनुभवत आहेत. मित्रांनो, आजच्या काळात मुली डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वैज्ञानिक आहेत, पायलट आहेत, राजकारणात आहेत, व्यवसायात आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण या यशाची सुरुवात कुठून झाली? तर ती झाली भिडे वाड्यातील त्या छोट्याशा शाळेतून, जिथे काही मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाईंनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. आज आपण सहजपणे शिक्षण घेतो, पण त्या काळात शिक्षणासाठी जीव धोक्यात घालावा लागत होता. याची जाणीव ही मालिका करून देते. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका केवळ एका स्त्रीची कथा नाही, तर ती एका विचाराची कथा आहे, एका क्रांतीची कथा आहे, एका स्वप्नाची कथा आहे आणि त्या स्वप्नासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या दोन महान व्यक्तींची कथा आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी केवळ मुलींना शिक्षण दिलं नाही, तर समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. जात, धर्म, लिंग या सर्व बंधनांपलीकडे जाऊन माणुसकीचा संदेश दिला. आजही त्यांचे विचार तेवढेच महत्वाचे आहेत, कारण शिक्षण हीच खरी शक्ती आहे आणि शिक्षणामुळेच समाजाचा विकास होऊ शकतो. म्हणूनच या मालिकेत दाखवला जाणारा भिडे वाड्यातील शाळेचा प्रसंग प्रत्येकाने पाहावा असा आहे. कारण तो फक्त इतिहास नाही, तर तो आपल्या वर्तमानाचा पाया आहे, तो आपल्या भविष्याचा मार्ग आहे आणि तो प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. मित्रांनो, तुम्ही ही मालिका पाहता का? सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षाबद्दल तुमचं मत काय आहे आणि आजच्या पिढीने त्यांच्या आयुष्यातून कोणता सर्वात मोठा धडा घ्यायला हवा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी आणि ऐतिहासिक विषयासह. जय ज्योती, जय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. धन्यवाद.